आपली योग्यता आपणाला कळावी, आपला अधिकार आपणाला कळावा। ज्या दिवशी अधिकार कळला त्या दिवशी त्याचं स्वागत आहे, आणि ज्या दिवशी अधिकार तो विसरला त्या दिवशी फजिती आहे। म्हणून आपला अधिकार आपल्याला कळला पाहिजे। संत म्हणतात व्यवहार असेल तर व्यवहारातलाही अधिकार कळणं गरजेचं आहे। तुम्ही सामाजिक कार्य करत असाल तर सामाजिक कार्यातलाही आपला अधिकार कळणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये जर जगत असाल तर त्याचाही अधिकार कळणं गरजेचं आहे। म्हणजे माझी मनमत माऊलीने तो सूत्र अनुभवानंद ग्रंथातून सांगितला होता। हरळय्याच्या या प्रसंगातून मधुरसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं। तो भक्त बनला आणि सामान्य भक्त बनला नाही, तर त्या भक्ताचं परिवर्तन एवढं झालं की तो शरण बनला आणि शरणांमध्ये सर्वोत्तम अशा पद्धतीचा एक वचनकार झाला। त्याच शीलवंत असणाऱ्या हरळय्याच्या मुलाला मधुरसाची लावण्यवती मुलगी, या दोघांचा विवाह बसवण्णाने करून दिला। तुम्ही म्हणसाल 12व्या शतकातली विषमता, एकीकडे चांभाराचा मुलगा आणि दुसरीकडे ब्राह्मणाची मुलगी नाहीये। ब्राह्मण राहिला नाही आणि चांभार राहिला नाही। बसवण्णाने दोघांनाही एक सूत्रामध्ये बांधलं। त्या सूत्राचं नाव लिंगसूत्र। एका छताखाली बसवलं, त्या छताचं नाव अनुभव मंडप, आणि एक जगण्याची जीवनकला दिली, त्याला कायक म्हणतात। दोघांनी एक सूत्र अवलंबन केलं, दोघांना एकमेकांची गुण आणि लक्षणं पटली आणि एकमेकांना आयुष्यभरासाठी कुठंतरी धाग्या दोऱ्यामध्ये आम्हाला बांधता गुंतता यावं, आमचे मन एकत्रित यावं, याचा विचार करून एकमेकांनी या गोष्टीला पुढाकार घेतला। आणि ब्राह्मणाची मुलगी लावण्यवती, मधुरसाची मुलगी लावण्यवती आणि हरळय्या चांभाराचा मुलगा शीलवंत, या दोघांचा विवाह त्या दोन्ही कुटुंबाच्या सहमताने लावला। बरं का, दोन्ही कुटुंबाच्या सहमताने विषमता संपली, भक्त बनला। आणि माझे लक्ष्मण महाराज ते सांग